पिंपळगाव खडकी येथील रस्त्याच्या कामासंदर्भात सरपंच दीपक पोखरकर यांनी अर्धनग्न होत आंदोलन केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे। या रस्त्याचे काम सुरू झाले असून सरपंच पोखरकर यांनी उपोषण स्थगित केले आहे। तुकानाना चौक ते निरगुडसर इतर जिल्हा मार्ग 24 या रस्त्यांच्या अपूर्ण कामांच्या संदर्भात पिंपळगावचे सरपंच दीपक पोखरकर आणि ग्रामस्थांनी लाक्षणिक आंदोलन केलं होतं। सरपंच पोखरकर यांनी अर्धनग्न होत रस्त्यावर ठिय्या मांडला होता। या आंदोलनाची आंबेगाव तालुक्यात चांगलीच चर्चा झाली। 19 डिसेंबर पूर्वी काम सुरू न झाल्यास ग्रामस्थ आणि सरपंच हे त्या ठिकाणी उपोषण करून रास्ता रोको करणार होते। या संदर्भात पत्रव्यवहार तहसीलदार उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग आंबेगाव आणि मंचर पोलीस स्टेशन यांच्याशी केला होता। या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन प्रशासनाने ठेकेदाराला तात्काळ काम करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार ठेकेदाराने 19 तारखेला सकाळी आपल्या सर्व यंत्रसामग्रीसह उपस्थित राहून काम सुरू केले आहे। काम चालू झाल्यामुळे प्रशासनाच्या विनंतीचा मान ठेवून करण्यात येणारे उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले आहे। तसेच ठेकेदार आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर दर्जेदार काम करावे अशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती सरपंच दीपक पोखरकर यांनी दिली आहे। परवा 17 तारखेला इतर जिल्हा मार्ग 24 या रस्त्यावरती आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून पडलेले 1.5 कोटी रुपये आणि चालू झालेलं काम आणि त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात स्थगित झालेलं काम, या कामाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लाक्षणिक आंदोलन ग्रामस्थांनी आणि सरपंच म्हणून मी केलं होतं। आणि जर 19 तारखेला म्हणजे आज काम जर चालू होणार नसेल तर आज या ठिकाणी ग्रामस्थ आणि सरपंच म्हणून मी या ठिकाणी उपोषणाला बसणार होतो। तशा आशयाची पत्र माननीय तहसीलदार आंबेगाव, माननीय उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव, माननीय पोलीस इन्स्पेक्टर मंचर पोलीस स्टेशन आणि जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाला आम्ही त्या संदर्भात दिली होती। या सगळ्यांनी लक्षणीय आंदोलनाचा आणि या उपोषणाच्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाने योग्य ती पावलं उचलत सन्माननीय ठेकेदार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील सूचना केलेल्या आहेत आणि प्रशासनाने काम चालू करत असल्याचे पत्र तसेच उपोषण स्थगित करण्याची विनंती या ठिकाणी केलेली आहे। आणि काम जे चालू झालेलं आहे ही गोष्ट पाहता प्रशासनाच्या विनंतीचा मान ठेवून काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे या हेतूने आजपासून होणारे जे अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी आपण स्थगित करत आहोत। तात्पुरत्या स्वरूपात लवकरात लवकर काम करून घ्यावं अशा प्रकारची विनंती प्रशासनाचे उभेराव साहेब या ठिकाणी अधिकारी आहेत आणि स्वतः ठेकेदार सतीश खालकर या ठिकाणी उपस्थित आहेत। दोघांनाही विनंती आहे की तत्काळ काम करून देण्यात यावं, जेणेकरून नागरिकांना गेले 1.5 महिना जी असुविधा होत होती ती लवकरात लवकर दूर होईल आणि झालेला प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला प्रश्न त्या ठिकाणी मिटून जाईल। पुन्हा एकदा प्रशासनाने आमच्या इशाऱ्याची तत्काळ दखल घेतली आणि काम चालू केलं, त्याबद्दल प्रशासन आणि ठेकेदार यांचे मी आभार मानतो। आणि नागरिकांना, ग्रामस्थांना जी गेले 1.5 महिना जी गैरसोय झाली त्याबद्दल ग्रामपंचायत असेल, प्रशासन असेल, सगळ्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।